लक्ष केंद्रित कसं ठेवावं? 5 सोप्या आणि प्रभावी टिप्स. विद्यार्थ्यांसाठी, स्पर्धा परीक्षांसाठी एकदम उपयुक्त अशा टिप्स. नमस्कार मित्रांनो, अभ्यास करताना तुमचं लक्ष विचलित होतं का? मोबाईल, सोशल मीडिया किंवा कंटाळा आडवा येतो का? चला तर आपण पाहूया मग अशा 5 स्टडी टिप्स ज्या वापरून तुमचं लक्ष जबरदस्त टिकेल आणि दुर्लक्ष अजिबात होणार नाही. चला तर मग पहिली टिप्स पाहूया. पोमोडोरो टेक्निक. ही वापरून 25 मिनिटं एकाग्र अभ्यास करा आणि नंतर 5 मिनिटाचा छोटासा ब्रेक घ्या. असं 4 फेऱ्यानंतर 15 मिनिटांचा मोठासा ब्रेक घ्या. यामुळे मेंदूला वेळेवर विश्रांती मिळते आणि लक्ष अधिक टिकतं. यामुळे आपला अभ्यास जास्त होतो. तर दुसरी टिप्स, मोबाईल दूर ठेवा. कारण मोबाईलमुळे आपल्याला अभ्यासात लक्ष लागत नाही. अभ्यास करताना किंवा मोबाईल अभ्यास करताना सायलेंट मोडवर असला पाहिजे किंवा दुसऱ्या खोलीत ठेवला पाहिजे. असं केल्याने आपला अभ्यास जास्त होईल. सोशल मीडियाचे नोटिफिकेशन हे पण तुमचं लक्ष भटकवतात. 30 मिनिटांचा मोबाईल डिटॉक्स करून पहा, फरक जाणवेल तुम्हाला. तिसरी टिप्स, टू डू लिस्ट बनवा. दिवसाची सुरुवात एका साध्या यादीने करा. फक्त 3 टास्क लिहा आणि फक्त त्यावर लक्ष केंद्रित करा. ओव्हर प्लॅनिंग करायची अजिबात गरज नाही. सिंपल प्लॅनिंगमध्ये करा. चौथी टिप्स म्हणजे ध्यान आणि श्वासोच्छ्वास. दिवसातून एकदा 5 मिनिटे डोळे बंद करून फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. किती फरक जाणवतो पहा. शांत श्वास, शांत मन, लक्ष टिकवणारं मन. हा अभ्यास सुरू केल्यावर 10 दिवसातच फरक दिसतो. 5वी टिप्स, शरीराला ऊर्जा द्या. झोप ही शक्ती आहे. कमी झोप, कमी लक्ष. त्याच्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो. 7-8 तास झोप घ्या. भरपूर पाणी प्या. हलका आहार घ्या आणि थकवा कमी झाला की मन अधिक एकाग्र राहतं. एक खास सल्ला तुमच्यासाठी, दररोज थोडा अभ्यास करा, पण नियमित करा. त्यामुळे आपले लक्ष विचलित होत नाही. आपल्याला सवय लागते अभ्यासाची. 1 तास फोकस केलेला अभ्यास हा 3 तास उठसूट वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असतो. त्यामुळे दररोज किमान 1 तास तरी आपण अभ्यास केला पाहिजे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब करायलाही विसरू नका. कारण तुमच्यासाठी रोज आपण घेऊन येणार आहोत अशा टिप्स, त्या तुम्हाला फायदेशीर होतील. आणि राशी भविष्य आणि आरोग्य सल्ले घेऊन येतो. त्यामुळे आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. दैनिक ज्ञान मराठीवर आपलं धन्यवाद. थँक्यू.